पण आज तर व्लॉगला डायरेक्ट इव्हिनिंगलाच स्टार्ट केलंय. आणि सर्वात पहिले सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे होळी आणि खरं म्हणजे आमच्याकडे खूप मोठी होळी असते, तिला मानाची होळी म्हणतात. ती पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवेलच. लोंढे गल्लीमध्ये भद्रकाली मंदिरासमोर खूप मोठी होळी असते, तर ती पण तुम्हाला बघायला भेटतात. आम्ही नैवेद्य वगैरे बनवतोय, तर त्याच्यानंतर थोड्या वेळाने आम्ही नैवेद्य पण घेऊन जाऊ. सो तुमच्यासोबत पण शेअर करते. इकडे कामिनी ताई मस्तपैकी पोळ्या बनवतायत आणि डाळ पण झाली आहे ना. आणि आता मी इकडे शिकरण बनवते. रामफळ आणलंय, पिकलेलं आहे मस्त, तर आता त्याचं शिकरण बनवणार आहे आम्ही. आणि कामिनी ताई तुमच्या इकडे पण होळी कशी असते? होली हाँ। होली में खजूर वजूर ये खजूर लेकर जाते हैं, फिर वो मक्के की धानी 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 बोलते हैं, पॉपकॉर्न को क्या बोलते हैं, मक्के के दाने। हाँ वो सब लेकर जाते हैं और थोड़ा होली का मतलब होली के अंदर डालते हैं, फिर वो नारियल होता है वो भी डालते हैं, वो सेक कर फिर बाहर निकालते हैं। हाँ सेमच है, हाँ सही होता है, सेम होता है, ऐसे ही असंच त्यांच्याकडे म्हणजे गुजरातला पण जवळजवळ सारखंच थोड़ा आहे. थोड़ा सेम है. हा, तर आता आमचा स्वयंपाक पण होतोय. खाली फक्त रामफळाचं शिकरण बनवते मी इकडे. आणि नैवेद्यासाठी मेथीची भाजी बनवली आहे. पुरणपोळी आम्ही बनवली नाही, कारण की आमच्याकडे कोणी पुरणपोळी खात नाही, त्याच्यामुळे उपास करू जेव घालायचं, त्याच्यामुळे मग तेव्हा पुरणपोळी करायची. सो मग आज आम्ही हेच केलंय. इकडे डाळ झाली आहे, भात, मेथीची भाजी, पोळ्या, आणि आता मी शिकरण बनवते पटकन. तर हे बघा, इकडे मस्तपैकी नैवेद्याचं ताट रेडी केलंय. आणि होळीमध्ये टाकायला खोबऱ्याची वाटी लागते, तर ती घेतलीये. कापूर घेतलाय, हळदी कुंकू, अगरबत्ती, आणि घरात पण नैवेद्य दाखवायचा आहे, तांब्या घेतलाय. सो मी आणि कामिनी ताई आम्ही दोघी जणी चाललोय नैवेद्य घेऊन. आता आम्ही नैवेद्य घेऊन आम्ही दोघी जणी चाललोय होळीला नैवेद्य दाखवायला. तिथे आधी छोटी होळी पेटवता, त्याच्यानंतर मग थोड्या वेळानंतर 9-1 वाजता मोठी होळी पेटवता. तर मोठ्या होळीसाठी पण ते गौऱ्या वगैरे रचून ठेवलेल्या, तर त्या पण तुम्हाला दाखवते. सो व्हिडिओ मधून बघायलाच भेटेल आमच्या सिन्नरची मानाची होळी. त्यानंतर मग आम्ही गेलो तर भद्रकाली मंदिरामध्ये देवीला नैवेद्य वगैरे दाखवला, हळदी कुंकू वगैरे लावलं. आधी मंदिरामध्ये नैवेद्य दाखवलं, त्याच्यानंतर बाहेर होळी होती. 2 होळ्या होत्या, तर दोन्ही होळींना पूजा वगैरे केली, नैवेद्य दाखवला. त्याच्यानंतर पाण्याच्या 5 फेऱ्या मारल्या. अशी काही आम्ही दोघींनीही छान अशी पूजा केली. आणि खरंच आमच्या इकडे खूप मोठी होळी असते, मानाची होळी. खूप लांबून लोक, म्हणजे सिन्नरमधले सगळेच लोक होळी बघण्यासाठी येतात, कारण की आधी छोटी होळी पेटवून दिली जाते नियम टायमावरती, आणि त्याच्यानंतर मग मोठी होळी पेटवतात, डफ वगैरे वाजवतात, लोक नाचतात. सो ती आमच्याकडे अशी काही परंपरा आहे, तीही तुम्हाला बघायला भेटेल माझ्या व्हिडिओमधनं. बाबाचं स्थान आमच्या गोडाऊनच्या मागेच आहे, तर आम्ही इकडे पण नैवेद्य दाखवायला आलो. तर आता आम्ही इकडे सगळेजण जेवायला बसलोय. मस्त डाळ, पोळी, कुरडई, पापड आणि शिकरण आणि मेथीची भाजी. तर आम्ही सगळेजण जेवण करतोय. आई, ताई, अहो, हॅपी होली. नाही, होळीच्या सर्वांना खूप शुभेच्छा. मी मराठी माणूस आहे, मी मराठीमध्ये बोलणार.